तो काढायचा शिका काढायचा. बाईट देऊ. बस व्हॉट्सअपला नाही बातमीला. पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील भाविकांचं हे एक धामणीचा खंडोबा एक कुलदैवत आहे. आणि या माघ शुद्ध पौर्णिमेला या खंडोबाच्या माही पुण्याच्या यात्रेसाठी त्या तिन्ही जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत असतात. सकाळी देवाचा अभिषेक हा देवाच्या सेवेकरी मंडळींच्या हस्ते होतो आणि त्यानंतर ते महाआरती होऊन मंदिर हे भाविकांसाठी खुले करण्यात येते. आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता देवाचे हारतुरे आल्यानंतर मग गावामध्ये बगाडाची मिरवणूक बैलगाड्यांची मिरवणूक निघते. आणि इथे म्हणजे कुठल्या प्रकारचा नवसाचे बैलगाड्यांच्या शर्यती होतात. या ठिकाणी या पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या गावातील बैलगाडा मालक आपले बैलगाडे घेऊन येतात आणि या ठिकाणी बैलगाड्याची शौकीनांची सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. आणि त्यानंतर रात्री येथे रात्री छबिना असतो. याची देवाची मिरवणूक गावाच्या पेठेतून मिरवणूक निघते आणि ती संध्याकाळी इथे खंडोबाच्या मंदिरात येते. त्यानंतर यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी येथे लोकनाट्याचा कार्यक्रम असतो. आणि ह्या पहिल्या दिवशी हा कार्यक्रम असतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेदिकाचा कार्यक्रम असतो. नंतर आखाडा असतो आणि त्यानंतर रात्रीसुद्धा लोकनाट्याचा तमाशा असतो. आणि यानंतर
ग्रामपंचायत देवस्थान जीर्णोद्धार समिती व ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ धामणी शिरदाळे पाडदारा ज्ञानेश्वर वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा भरवलेली जाते. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील व पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणाहून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. यांना योग्य प्रकारची त्याची सुविधा देण्यासाठी ग्रामस्थ सर्वच प्रयत्नशील आहेत. ग्रामपंचायतीने इथे सुविधा आणि देवस्थानाने इथे सुविधा भरपूर करून. पुणे जिल्ह्यातील धामणेगाव महासकान खंडोबाची यात्रा 24 आणि 25 तारखेला मोठ्या प्रमाणात साजरी होते. मोठ्या प्रमाणात 5-6 लाख भाविक इथं यात्रेसाठी येतात. त्यांच्यासाठी आम्ही 8 दिवस झाले मोठ्या प्रमाणामध्ये इथं नियोजन करत आहोत. पोलीस प्रशिक्षण, परत दवाखान्यातली लोक, परत पाण्याची सोय, खंडोबाचं साफसफाई हे मोठ्या प्रमाणात आम्ही इथं नियोजनबद्ध काम केलेलं आहे. सगळ्या यात्रेकरूंनी कोणतेही इथं प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात इथं सगळे जण काम करत आहोत. आंबेगावच्या पूर्व भागातील धामणीमध्ये वसलेलं हे आमचं खंडोबा रायाचं मंदिर. या मंदिरात खंडोबा रायाच्या येत्या 24 आणि 25 तारखेला यात्रा आहे. तर या यात्रेनिमित्त आमच्या ग्रामपंचायत असो, यात्रा कमिटी असो, या सर्वांचं योगदान आहे. या यात्रेनिमित्त ग्रामपंचायततर्फे दरवेळेस होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांचं आम्ही निराकरण करण्याचं थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आम्ही पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आरोग्य विभागालाही तसंच केलेलं आहे. त्यामध्ये आपण पाण्याचं शुद्धीकरण केलेलं आहे. हॉटेलांना आम्ही मेडिक्लोरचं वाटप वगैरे केलेलं आहे आणि सर्वांना जागा देऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी खंडोबा रायासाठी हारतुरे असतात आणि हारतुऱ्यानंतरून गावामध्ये बगाडा असतं, त्याची मिरवणूक असते. त्यानंतरून घाट चालू होतो. 9 ते 6 वाजेपर्यंत हा घाट चालू असतो. या घाटानंतरून आपल्या खंडोबा रायाची पालखी मिरवणूक असते आणि पालखी मिरवणूक नंतरून दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी तमाशा ठेवलेला आहे. भीमा सांगवीकर यांचा. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.